म्हणवण्यासाठी इतका आटापिटा का चाललाय हे मला काय कळेनासं झालेलं आहे। बरं, उत्तर घेऊयात ना आपण। अजित चव्हाण आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। अजितजी, एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला स्पष्टीकरण देत असताना उत्तर त्यांनाच द्यावं ज्यांना यातलं कळतं, याचा नेमका अर्थ काय? दुसरीकडे मुंबई पुणे मुंबई असा प्रवास वेगवान व्हावा यासाठी मिसिंग लिंकची तयारी करण्यात आलेली होती, ज्याला त्यानंतर कनेक्टिंग लिंक असं देखील नाव देण्यात आलेलं होतं। मात्र ही कनेक्टिव्हिटी कुठे डिस्कनेक्ट झाली? अजितजी। विशालजी, ही कनेक्टिव्हिटी कुठेही डिस्कनेक्ट झालेली नाही। माझे मित्र अखिल चित्रे आता जे बोलतायत, पण ते जेव्हा प्रवास करत असतील, खरंच त्यांनी हृदयावरती हात ठेवून सांगावं, राजकीय टीका टिप्पणी अखिलजी होत राहील। मी MSRDCच्या सर्व अधिकारी, इंजिनियर्स, कामगार आणि तंत्रज्ञ जे या प्रकल्पासाठी झटले, त्यांचं कौतुक आणि अभिनंदन करतो आणि त्यांना सांगतो की एक भारतीय म्हणून या सर्व इंजिनियर्सचा, या कामगारांचा आम्हाला अभिमान आहे। आणि या संपूर्ण प्रकल्पाच्या स्ट्रक्चरल बाजूमध्ये कुठेही इतक्या मोठ्या पावसामध्ये तसूभरही काहीही फरक पडला नाही, याचा आम्हाला अभिमान वाटतो। जगामधले लोक या प्रोजेक्टचा अभ्यास करण्याकरता येतील। एका भल्या मोठ्या लोणावळा लेकच्या खालनं जाणारा बोगदा, सह्याद्रीच्या प्रचंड वाऱ्याच्या वेगानं घोंगावणाऱ्या दऱ्यांमधनं बांधलेला तरता पूल, प्रचंड मोठा बोगदा, सह्याद्रीचा कातळ कापून काढलेला। आणि त्यामुळं काय होतंय तर दररोज सुमारे 1.5 कोटी रुपयांचं देशाचं इंधन वाचतंय, 6 किलोमीटरचा वळसे असलेला घाट वाचतोय, हजारो नाही तर लाखो लोकांचा पुढच्या 15 वर्षात या प्रकल्पाची किंमत पूर्ण होईपर्यंत जीव वाचणार आहे। अखिलजी, आपण तरुण आहात, आपले मतभेद असू शकतील, पण पायाभूत प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टच्या बाबत टीका करत असताना मलाही माहिती आहे आपल्याला आतून वेदना होत असतील, पण आपल्या देशहिताच्या राष्ट्रीय प्रकल्पांची अशा पद्धतीनं बदनामी होता कामा नये। सरकार, सत्ता येत जात राहते, परंतु या देशाकरता काम करणारे जे इंजिनियर्स आहेत, ज्यांनी अतिशय कष्टानं हे केलं, राजकीय महत्वाकांक्षा माननीय देवेंद्रजींची आहेच, ती समृद्धीच्या निमित्तानं दिसली, ती या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या निमित्तानं दिसली, ती अटल सेतूच्या निमित्तानं दिसली, ती पुढे शक्तीपीठच्या निमित्तानं दिसणार आहे, ती वाढवणच्या संपूर्ण या कनेक्टिव्हिटीच्या निमित्तानं दिसणार आहे। विशालजी, मला फक्त इतकंच सांगायचंय की इथे घडलं काय तर 670 मिलीमीटर पाऊस 24 तासामध्ये झाला आणि पुढच्या भागामध्ये दरड येऊन कोसळली। ही दरड 14 तासामध्ये तिथे हटवून ती स्वच्छ केली। याकरता ज्या लोकांनी MSRDCच्या काम केलं, मी त्यांचं अतिशय मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो। माननीय एकनाथराव शिंदे आणि माननीय माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दूरदर्शी नेतृत्वातनं, माननीय अजितदादांची आठवण आज केली पाहिजे, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वातनं मुंबई पुणे जाणाऱ्यांना, विशालजी आपल्याला सुद्धा या मार्गावरनं प्रवास करता आनंद झाला असेल। माझं फक्त म्हणणं इतकंच आहे, आपण सगळे तरुण आहोत अखिलराव, टीका करत असताना खरी वस्तुस्थिती काय आहे हे आपल्याला सुद्धा माहिती आहे, याच्यामध्ये कुठं भ्रष्टाचार झाला। अजितजी, मला लक्षात आलं की चला, एका बाजूला अनेक प्रकल्प सुरू आहेत आणि या प्रकल्पांची कामं सुरू आहे, लोकांना त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा करूया। पण मग सुद्धा त्या प्रकल्पाच्या कुठल्याही अखिलजी इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चरला धक्का पोहोचलेला नाही। बरं अखिलजी, आपल्याकडनं उत्तर घेण्याआधी कपिलजी, मला तुम्हालाही समाविष्ट करून घ्यावंसं वाटतं। तुमच्या सरकारच्या काळात कामं झाली, त्यावेळेला काही निर्णय घेण्यात आले, जर मग निकृष्ट काम झालं असेल तर ते उद्घाटनापूर्वी संबंधित यंत्रणांच्या लक्षात आलेलं नव्हतं का? अभूतपूर्व पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे अक्षरशः कोसळधार सुरू